रचे प्रसिद्धं नवनीतचौरं गोपाङ्गनानां च दूकोलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्रीगोपालकृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रय महाराजांनी काल यदुराजांना मी चंद्राला गुरु केलं, शरीर जन्म मरण जीव नित्य जान, चंद्र या खुना मिया गुरु केला। शरीराला जन्म आणि मरण आहे, जीव हा नित्य आहे आणि म्हणून असंच चंद्राचं सुद्धा आहे। म्हणून मी चंद्राला गुरु केलं। कळा बोहटू चढू परी चंद्र नाही विघटू, खडू भावे विकारा पाडू तैसा देही। त्यांनी सांगितलं चंद्राच्या कळा कमी जास्त होतात, वाढत जातात, कमी होतात, परंतु तो मात्र विघटित होत नाही। चंद्र विघटित होत नाही, कळांचं वाढणं आणि कमी होणे आहे। तसंच अगदी शरीरामध्ये षडविकार आहे, जन्माला येणं, काही दिवस वाढणं आणि नंतर स्थिर राहणं, मरून जाणं, हे सर्व जीवाच्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी आहे। जीव मात्र नित्य आहे, त्या जीवाला मात्र काहीही होत नाही। ही गोष्ट मी चंद्राकडनं शिकलो। पुढे सांगतात मी सूर्याला गुरु केलं। कितवा गुरु आहे हा? 6वा ना? सूर्याला गुरु केलं। सूर्यो जेने असे मिया गुरु केला असे, प्रकाशक जे आयसे दुजे नाही। आम्ही सूर्याला गुरु केला कारण त्या सूर्यासारखा प्रकाश देणारा असं दुसरं कोणीही नाही। तद्वत ईश्वर ज्ञानाशिवाय जीवाला अज्ञानाचा प्रकाश मिळू शकत नाही आणि तो जर मिळाला नाही तर संसाराच्या या जन्म मरणाच्या या फेऱ्यातनं आपली मुक्ती होऊ शकत नाही। आणि म्हणून मी तो सर्वश्रेष्ठ प्रकाशमान सूर्य त्याला गुरु केला। तेज असे तारांगणी परी अंधकाराची गवसनी, फेडावया दिनू मनी वांचोनी आणिकू नाही। या सृष्टी चक्रावर अनेक तारे आहेत, तेजस्वी आहेत, तरीही ती तारका आकाशातल्या त्या तारा या सृष्टी चक्रावर असलेला अंधाराची जी गवसणी आहे, पांघरून आहे, ते दूर करू शकत नाही। त्याला सूर्याचं उगवणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय अंधकार कोणीही दुसरा करू शकत, अंधकार दूर कोणीही दुसरा करू शकत नाही पूर्णपणा। त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की दीप घरो घरी असती कोडी संख्या वेरी, परी समग्र अंधारी रहाटो नाही। जगात प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी 10-20 अशी कोट्यावधी दिवे जळत असतील तरी
त्यांच्या प्रकाशाने आपल्याला वावरता येत नाही मुक्तपणे. म्हणजे तो प्रकाश सुद्धा अंधाराला पराभूत करू शकत नाही, अंधार नष्ट करू शकत नाही. तो अंधार नष्ट करण्याकरता सूर्याचं उगवणच गरजेचं आहे. कोट्यावधी दिवे लावले पाजळले तरीही अंधकार दूर होत नाही. तैसी नाना देवता साधनी अंतर्बाई हे भजनी परी मोक्ष तो ईश्वर ज्ञाने वांचून नाही. याचा अर्थ सांगतात की नेमकं कसा आहे की देवतांच्या नाना प्रकारच्या अंतर्बाह्य पुण्यक्रिया आहे, नाना प्रकारची व्रत आहे, आपण करतोच बघा, ज्यामुळे आत्यंतिक मोक्ष होत नाही. या सर्व देवतांची उपासना केल्यानंतर, व्रत वैकल्य केल्यानंतर मोक्ष मिळत नाही. मोक्ष एकाच दृष्टीने मिळतो, अंतःकरणात ज्ञानाचा सूर्य उगवला की अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि मग परमेश्वरचा आत्यंतिक मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग जीवाला सापडतो. त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तारे कितीही उगवले तरी अंधाराचं साम्राज्य नष्ट केल्या जाऊ शकत नाही. अगदी तसंच देवतांच्या अंतर्बाह्य पुण्यक्रिया किती केल्या तरी, व्रत वैकल्य कितीही केली तरी आत्यंतिक मोक्ष मिळत नाही, कारण तिथे ज्ञानाचा सूर्योदय झालेला नसतो. अद्वैत प्रतीती बळे न फिटती भ्रांतीची पटळे साधिनियाचे झावळे देखणे जैसे. हे सांगतात का अद्वैताची जी वृत्ती आहेत असल्यामुळे येणारी प्रतीती अद्वैत असते. त्या प्रतीतीने मोहाची अन्यथा ज्ञानाची जी पटल जीव स्वरूपावर आहे लागलेली ती फिटत नाही. चंद्रप्रकाशाच्या मदतीनं तो अंधकार दूर होण्याची दूर शक्यता नाही. पण मोहाची आणि अन्यथा ज्ञानाची पटल तारकांच्या प्रकाशानं अथवा चंद्राच्या प्रकाशानं दूर होऊ शकत नाही. चांदण्या झावळ्या असतात, त्यांचं देखणं झावळ असतं, अंधुक असतं. आपल्या डोळ्यावर मोतीबिंदू आला की आपलं दिसणं झावळ दिसायला लागतं, ती वस्तू पूर्णपणे दिसत नाही. तसं हे चांदण्याचं प्रकाश हा झावळ आहे, पाहणं दिसणं हे झावळ, आणि म्हणून स्पष्ट असं दिसत नाही. दूरवरून दिसणारी झाडं बघा तुम्ही, ज्याला मोतीबिंदू येतो ना त्याला दूरवरचं झाड पाहायला गेलं की ते झाड आहे का माणूस आहे हे त्याला कळत नाही. आणि ते कळत नाही म्हणून भ्रांती फिटत नाही. तो सारखा त्याच्याकडे पाहत असतो, नेमकं काय आहे, भ्रांती फिटत नाही. आणि भ्रांती फिटत नाही म्हणून निर्णायक निर्णय मिळून त्याची शांती त्याला मिळत नाही. यथार्थ ज्ञानाचं वेगळं आहे. यथार्थ ज्ञान हे चंद्रप्रकाशाप्रमाणे आहे आणि ईश्वर ज्ञान यथातथ्य ज्ञान, कारण हे देवतांचं ज्ञान हे यथातथ्य, म्हणजे काही आहे काही नाही, पूर्ण तथ्य नाही, यथातथ्य थोडंफार प्रमाण. आणि ईश्वर ज्ञान मात्र असं आहे, चांदण्यांनी आणि चंद्राच्या प्रकाशानं प्रकाशमान झालेलं ज्ञान जसं यथातथ्य असतं, तसं देवतेच्या व्रत वैकल्यानं आणि अंतर्बाह्य ज्ञानानं यथातथ्य जेमतेम काहीतरी ज्ञान मिळतं. तसं मात्र ईश्वर ज्ञानाचा जो सूर्य आहे तो जेव्हा प्रकाशमान होतो तेव्हा सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे सर्व काही स्वच्छ दिसतं. नेमकं कोण कोण आहे, झाड झाड आहे, मनुष्य मनुष्य आहे,
हे त्याला स्पष्ट दिसतं. ह्या परमेश्वर ज्ञानाचं यथार्थत्व आहे की तो जीव कसा आहे, देवता कशी आहे, प्रपंच कसा आहे, परमेश्वर कसा आहे, या चारही गोष्टींचं यथार्थ ज्ञान परमेश्वराचा ज्ञानसूर्य प्रकाशमान झाला की मग हे ज्ञान जीवात्म्यांना होत. निजासे अधिष्ठात्री सूर्य देवता नेत्री स्वरूपे निज क्षेत्री असतूची असे. प्रत्येकाच्या नेत्रामध्ये त्यांनी सांगितलं की सूर्य देवता अगदी आपल्या अंश रूपाने असतेच, अधिष्ठात्री म्हणून. आपल्या शरीरामध्ये पिंडस्थ आहेत, 81 कोटी 1.25 देवतांच्या पिंडस्थ आहेत. त्यांचा अधिष्ठानाच्या जागा ठरलेल्या आहे. पायाच्या घोट्यापर्यंत कोणती, गुडघ्यापर्यंत कोणती, मांडीपर्यंत कोणती, कमरेपर्यंत कोणती, हृदयस्थानी कोणती, गळ्यापर्यंत, डोळ्यापर्यंत, नाकापर्यंत, कानापर्यंत, हे सर्व देवतेची अधिष्ठान आहे, त्या पिंडस्थेची अधिष्ठान आहेत आणि त्या तिथं कार्यरत असतात. ते सांगतात की सूर्य देवतेची ती जी पिंडस्थ आहे ती अधिष्ठात्री डोळ्याची म्हणून आहेच. डोळ्याच्या ठिकाणी तिथे काहीतरी प्रकाश आहेच, परंतु संपूर्णत्वाने म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, तो प्रश्न आहे की सूर्य देवताचा प्रकाश डोळ्याच्या ठिकाणी अंशतः आहे म्हणजे सर्व काही दिसतं का ना, तो अंशतः प्रकाश आहे. आणि म्हणून पूर्णतत्वानं सूर्य तिथं नाही आणि म्हणून पूर्णतत्वानं दिसणंही नाही ना. एक ठराविक अंतरापर्यंत आपण पाहत असतो, त्या अंतराच्या पार पलीकडे पाहण्याची आपल्या डोळ्यांची शक्ती नाही. आणि म्हणून संपूर्णत्व ज्याला पाहणं म्हणतो, प्रकाशमान म्हणतो ते, ती ब्रह्मांडस्थेमध्ये आहे. ही पिंडस्थ आहे, तिचा अंश इथं आला. ब्रह्मांडस्था मूळ शिल्लक आहे, सूर्य वर आहे, सूर्याचा अंश आपल्या नेत्राच्या ठिकाणी येऊन पडला आणि म्हणून काही अंशानं आपल्याला दिसतं, पूर्णता नाही. तैसा परमेश्वरू निजासे सर्व भूती असे परी संपूर्णता दिसे स्वस्वरूपीची. तसं भूतमात्रांमध्ये परमेश्वर हा व्यापलेला आहे, त्याचे गुणधर्म तो प्रकाशित करतो. त्याच्या त्या प्रकाशमानतेनं जीवदेवतांच्या ठिकाणी काही टवटवीतपणा दिसतो. परमेश्वराच्या एका विशिष्ट धर्मानं ते घडतं सर्व, परंतु संपूर्ण तो परमेश्वर हा स्वरूपीचा, इथे सर्व त्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे ही सर्व भूतसृष्टी जी आहे ही टवटवीत वाटते, प्रकाशमान वाटते. तो परमेश्वराचा एक गुण आहे, त्या गुणामुळे हे सर्व प्रकाशमान होतं. परंतु परमेश्वराचं मूळ स्वरूप ही परमेश्वर स्वरूपीच आहे. जसं सूर्याचं सांगितलं की सूर्याचा इथांश आहे डोळ्यांच्या ठिकाणी, पण मात्र पूर्ण संपूर्ण ते ब्रह्मांडस्थेच्या ठिकाणी. परमेश्वराचं सांगितलं तसं आहे. इंद्रिये आणि मन होती आत्म्या या आधीन जैसे का जीवन सूर्यो करा. पूर्ण पाणी शोषून घेतो आणि मेघाद्वारे वर्षाव करतो, असं सूर्यकिरणाच्या अधीन पाणी असतं. सूर्यकिरण तापली, पाण्याला पूर्णपणे शोषून घेतं, मग तो वर्षाव करतो. अर्थात पाणी सूर्यकिरणाच्या अधीन असतं. त्याप्रमाणे हे इंद्रिय आणि मन संलग्नाच्या ठिकाणी अधीन असतं. संलग्न तुम्हा लोकांना माहिती आहे, म्हणजे त्याचं वेगळं विवेचन करण्याची मला नाही गरज. संलग्न हा जीवाबरोबर आलेला असतो. संलग्नच प्रत्येक गोष्टीचं चेष्टकत्व करत असतो. जीवा प्रत्येक गोष्टीचं चेष्टकत्व हे संलग्न करतो. मग ही मन इंद्रिय संलग्नाच्या अधीन असतात. जसं सूर्याच्या अधीन पाणी असतं तसं
मन इंद्रिय संलग्नाच्या अधीन असत. हे ज्ञान दृष्टांतावरुणी जैसे का जीवन सूर्यो करा इंद्रियानिक म्हण होती आत्मेयाधीन जैसे का जीवन सूर्य करा दृढावया प्रतीती नाना दृष्टांती बोलावया उपपत्ती सूर्यो गुरु. परमेश्वराविषयी यथार्थ ज्ञान होण्याकरता, ती दृढता निर्माण होण्याकरता नाना प्रकारच्या दृष्टांतांनी उपपत्तींनी सूर्यगुरूंचं वर्णन श्री दत्तात्रय महाराज करतायत. यानंतर कपिता नावाचा गुरु आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी या कपितेला गुरु केलेला आहे. अतिस्नेहामुळे आपल्या कुटुंबाचा विनाश कसा होतो, कुटुंबाच्या ठिकाणी स्नेह किती असावं याचं वर्णन या कथेमध्ये येऊन जात आहे. परिहसे नरनाथा तुझ सांगेन पक्षा एकाची कथा त्या निवर्ते संसार व्यथा ग्रहस्थाश्रमीची. तुमच्या ग्रहस्थाश्रमाची जी व्यथा आहे ती निवर्त होण्याकरता, संपण्याकरता ते एका पक्षाची गोष्ट सांगतात, ज्या पक्षाला श्री दत्तात्रय महाराजांनी गुरु केले. जानता ती सेसी स्नेहो न करावा कवनेसी करिता दुःखा नळू गिवसी कपोत्याचय परी. अत्यंत स्नेह करू नये. त्याचं कारण काय? कपोत नावाच्या पक्षासारखं दुःख पदरात येऊन पडल्याशिवाय राहणार. किमान पक्षी ज्याला यथार्थ ज्ञान झालंय, जीवदेवता प्रपंच परमेश्वराचं, त्याने तरी अत्यंत दुःख करू नये, अत्यंत स्नेह करू नये. केलंच तर त्याचा फायदा काय होईल? अत्यंतिक दुःख तुमच्या पदरात येऊन पडेल. बस. तो कपोता सही तू कांता अरण्य होता बहु दिसा. हा कपोत पक्षी आपल्या पत्नीसह त्या अरण्यामध्ये खूप दिवसाचा राहत होता. त्या दोघांची युगळ जशी अविद्येची वज्र सांखळ ना तरी माही मोहे डंबाळ आदिले. ते जोडप्याचं स्नेह कसं होतं त्या स्नेहाचं वर्णन करतात. कशानं न तुटणारी जरी अतूट अशी वज्र साखळीनं त्यांनी एकामेकाला बांधून घेतलं होतं बघा, त्या ममतेच्या वज्र साखळी. आणि अन्यथा ज्ञानानं त्या ममतेची त्यांनी वाढ केलेली होती. त्या दोघांमध्ये त्या ममतेचंच मोठेपण होतं, कौतुक होतं बघा. आपल्यातही असतं बघा, माझा किती जीव तुझ्यावर आहे, आई लेकराला सांगत असते. तिच्या दुःखाचं कारण सर्वात शेवट तेच असतं बघा. जेव्हा त्याचं लग्न होतं आणि तो पत्नीबरोबर जेव्हा राहायला सुरुवात करतो, त्यावेळेला म्हातारपणाचं राहिलेलं सर्व जीवन हे फक्त त्या दुःखातच व्यतीत होतं. कारण त्या मुलाशी ती साखळदंडानं, स्नेहाच्या साखळदंडानं तिने बांधून घेतलेलं असतं. परंतु तो 18-20 वर्षाचा झाल्यानंतर जर तिने साखळदंड सैल करायला सुरुवात केली, हे आता माझा होता तोपर्यंत मजवर राहिला, हा तरुण झाला, हा याचा आहे, याला स्वातंत्र्य द्या. आणि त्याला स्वातंत्र्य जर दिलं आणि तो स्वतंत्र जर राहायला लागला तर तुम्हाला यत्किंचितही वेदना होणार नाही, दुःख होणार नाही. परंतु तुमचं असं आहे ना, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने म्हणजे
आमची मुलं मला कधी कधी विनोदाने सांगतात की त्याच्या मित्राच्या घरची परिस्थिती की ते टिफिन द्यायचे, त्याला शाळेत द्यायचे ती आई. मग त्याच्यात 2 खारका असायच्या, 2 बदाम असायची, 1 अक्रोड असायचं, चतकोर चपाती असायची, सास असायचं. अशा पद्धतीनं तो डबा सजून द्यायची. डबा त्याच्या हातात दिला, दप्तर आणलं तर त्याला सांगायची सूला जाऊ नये, परत तू जाणार नाही. हे सांगतो त्यावेळेस तो पोरगा 12वीला होता, लक्षात घ्या. उशिरा कळालं तुम्हाला, तो 12वीला होता. म्हणजे ती आई बघा त्याला किती बांधून टाकू इच्छिते स्वतःच्या स्नेहानं. त्याने 2च बदाम खावी, 2च काजू खाव्या, आणि त्याचबरोबर ती हातात दप्तराने तो डबा घेतला की दरवाजात येऊन उभी राहायची, घाई नको करू, सूला जाऊ नये, परत जाणार नाहीस. ही आई देहाच्या अंताला जे भोगणारं दुःख आहे, ज्यावेळेस हे सर्व हातातून सुटून जाईल त्यावेळेला जे दुःख आहे ते केवढं पदरात पडेल. परंतु तू आता समजदार झालास, आता 16 वर्षाचा झाला, आता तू तुझ्या पद्धतीनं तुझं जगणं जग, आणि निवृत्त होऊन त्याच्याकडे जर पाहत राहिली तर शेवट मात्र दुःख पदरात पडणार नाही. इथे कसं झालेलं होतं, त्यांनी सांगितलं की त्या दोघांचे युगुळ जशी अविद्येची वज्र सांखळ. अविद्येची साखळी जशी या जीवाला बांधलेली आहे, अविद्या तोडणं सोपं नाही, अशी अविद्येची वज्र साखळ या दोघांना स्नेहानं बांधून घेतलेली होती. ना तरी माही मोहे डंबाळ आदरी ते. आणि मग त्या दोघांच्या रूपाने विस्तार केला होता. दोघे मूर्तिमंत प्रेमाचं प्रतीक नव्हते, तर मूर्तिमंत अज्ञानाचं ते प्रतीक होतं, मोहाचं ते प्रतीक होतं. ते अहंकाराचे अंधन की ममतेचे मिहुन, की अविळाखाचे ताराण मूर्त झाले. त्या दोघांचं प्रेम किंवा अहंकार दोघांनाही अंधन मिळालं होतं. जणू काही लग्नामध्ये अंधन देत असता बघा तुम्ही, काहीतरी फ्रीज देता, कुकर देता, मिश्रण देता, तसं त्यांना हे एकमेकाविषयीचं प्रेम, अहंकार दोघांनाही दोघांच्या रूपानं अंधन मिळालेलं होतं. ममता एवढी भरलेली होती, ठासून ठासून भरली होती, आणि राभस्याचा जो आनंद आहे जणू ते पाहुणचार करत होते बघा. त्या स्नेहाचं बळसामर्थ्य जे निर्माण झालेलं होतं, त्या स्नेहाचं बळसामर्थ्य जणू काही त्या तारुण्यातच मूर्तिमंत झालेलं होतं. की त्रिष्णूचे साजने लोभाचे नांदने, की अविवेका विसंवने जोडले ते दोघेही आकांक्षा त्यांच्या ठिकाणी होता, त्याची मैत्री त्यांनी केली होती. लोभाच्या नांदनेचं जणू काही ते स्थळ होतं, त्यांच्या भोवती सर्व लोभच लोभ होता बघा, लोभच लोभ होता. जिथे लोभ निर्माण होतो तिथे विवेक नष्ट होऊन जातो. आणि म्हणून जिथला विवेक संपला तिथे राहणं काय आलं, फक्त अज्ञान. त्यांच्या ठिकाणी राहिलं काय होतं, फक्त मग अज्ञानच राहिलेलं होतं. तारुण्याची टकमका भावाची चळवळी का, सर्वांगी एकमेका बांधती झाली. आणि त्यात एक तारुण्य होतच, आणि तारुण्याच्या भरामध्ये दोघातल्या त्या अत्यंत राजस स्वभावामुळे ते एकमेकांमध्ये जणू काही मिसळून गेली. अशा पद्धतीने ते जगणं जगत. स्नेहाचे बिरडे त्या पडली असे गाठे,
म्हणून एकामेका पुढे पाऊल न घालिती. त्या स्नेहाचं बिरड त्या जनावरांना बांधण्याकरता बिरड असतं, माहिती आहे ना? हा, बरोबर आहे ना तुम्ही? हा, तर हे स्नेहाचं बिरड यांच्यात पडलं होतं, एकामेकाला घट्ट बांधल्या गेलेले होते आणि त्या बिरड्याला वरून गाठ पडली, अजून जास्त झालं. आणि म्हणून एकामेका पुढे पाऊल न घालती, आणि म्हणून एकमेकाच्या वितरित एक पाऊलही ते इकडं तिकडं जात नव्हतं. एके विन नाही न्हान जेवण, त्या दोघा एकची प्राणू एरकाई सांगू. त्यांनी सांगितलं एकमेका व्यतिरिक्त त्यांचं जेवण खाणं न्हाणं. अहो एवढंच नाही ना, एकची प्राण, त्यांचा प्राण जणू काही एकच झालेला होता. यापेक्षा अजून काय सांगितलं पाहिजे? इतका तो स्नेह आणि ममता निर्माण झाली. ते जे जे चाड करी, ते तो पुरवी भलत्या परी. स्त्रिया अधिनुये संसारी, कवनु नव्हे. ती जो जो हट्ट करत होती, तो हट्ट तो पुरवत होता. ते सांगतात एरवी ही नियम असा आहे की पुरुष हा स्त्रियाधीनच असतो. स्त्री अधीन नसलेला पुरुष या भूतलावर कोणी नाही. स्त्रिया अधीनुया संसारी, कवनो नव्हे, कुणी नाही. तो स्त्रीच्या आधारानच राहतो. नवे या तरुण्याची ओला, ते उरके आली फळा. म्हणून पहिल्या वेळा बहुत त्रिणी झाली. त्या तारुण्याच्या त्या उत्कर्षामुळे पहिल्याच वेळेला तिला गर्भधारणा झाली आणि पिलं जन्माला आले. बघा, बरेच पिलं जन्माला आले. त्या बाळकाचा मुग्ध विळासी, ते दोघे झाली पिसी. बापू अज्ञानाची फुली कैसी, कवना ओळखवेना. त्या पिलांचं चालणं, त्यांचं लुटुपुटू, त्यांचं बोलणं, बोबडं बोबडं बोलणं, यांच्या या क्रीडेमध्ये ते दोघही जणू काही वेडे पिसे झाले होते. ते आपल्या लेकरांचं कोड कौतुक करण्याकरता वेडे झाले. आणि हीच तर खऱ्या अर्थानं अज्ञानाची भूल आहे. हो, ही अज्ञानाची भूल जेव्हा पडते ना, तेव्हा ती कळतच नाही, अजिबात कळतच नाही. ती केव्हा तिचं आक्रमण करते कुणालाच कळत नाही. तिचं आक्रमण इतकी सुप्तपणे आणि नाजूकपणे तिचं ती आक्रमण करत असते. त्या ते प्रति पाडिता, कुडकुडा जाता कपूता. हे जगी कुटुंब चिंता, कवनाती नवली. मग यांचं पालन पोषण करण्याकरता आता तो कपोत कष्टी आणि शिनायला लागला. त्यांना तर आणावं लागेल ना. हो, जगात कुटुंबाची चिंता नसलेला कोणी माणूस आहे का, की ज्याला कुटुंबाची चिंता नाही? सकाळी उठून डबा घेऊन पळणारी, हे काय त्यांच्याकरता पळत असतात का? हो, झोप येत असली तरी झोपत नाहीत. बघा, रविवारची सुट्टी असली तरी घराचं जाळं काढावं लागतं त्यांना, की एवढं रविवार सुट्टी आहे, एवढं जाळं काढूनच घेऊ आपण. बरोबर आहे का नाही? हे काय, ही कुटुंबाची चिंता. जगी कुटुंब चिंता, कवना ती न बधी. कोणाला ती बाधत नाही. कवनी एकी वेळी, ते सांडो निवनस्थळी. सारिया निघाली ती दोघे जण. आणि एक वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की ही दोघ जण आपल्या पिलांना घेऊन, पिलांना आपल्या खोप्यात ठेवून, त्यांच्यासाठी चारा शोधण्यासाठी हे पती पत्नी अरण्यात जंगलात गेलेले आहेत. तव पांगी तू जाळाते,
चिरी तू वागुरे ते पारधी एकू तेथे येथे झाला. आणि आपलं जाळं पसरवत पसरवत एक पारधी तिथे येऊन पोहोचला, जिथे पिलांना ठेवून गेले होते तिथे. तेथ करू आळा करीते पाखी झडपिते कपोती खेळती देखिली तेने. ही कपोताची जी मुलं आहेत, लहान लहान लेकरं, ती खेळताना आणि बोलताना या पारध्यानं पाहिली. मग न वजता पाहुली न पडता चाहुली जाळ पांगुनिया धरली ती एके वेळा. आणि मग पावलाचा आवाज होऊ दिला ना, अगदी चाहूल लागू दिली नाही. या पारध्यानं बरोबर नेमकं जाळं त्यांच्या भोवती लावून टाकलं. आणि त्या जाळ्यामध्ये या कपोत पक्षाची पिलं अडकली. कपोता कपोती चारा घेऊन आली मागुती तव देखिली आक्रंदते बाळके तिये. आणि मग हा कपोत, त्याची पत्नी, चारा घेऊन आपल्या मुलांच्या ठायाला आली. तेव्हा त्यांनी पाहिलं की ती जाळ्यात अडकलेली ती पाखरं आक्रोश करत होती, त्या जाळ्यातनं सुटण्याचा आक्रोश करत होती. या दोघांनी ती पाहिली. दिठी दिठी मीनली तव जीवन कळा उसासली तैसेची घाईली तिये एके वेळा. त्यांनी एकामेकाकडे पाहिलं. या दोघा पती पत्नींनी आपल्या लेकरांकडे पाहिलं आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली. जणू काही त्यांची जीवन कळा कुणीतरी गळा दाबून मारून टाकली. आणि त्यामुळे ते आक्रोश करून आता रडायला लागलेले आहे, आक्रोश करायला लागले. मनती आम्ही जात सो जमपंथा मागवती नये सर्वथा सांगा तू सरलाता तुमचा आमचा. ही पिलं आई बापाला सांगतायत की आता आम्ही मरणपंथाला जातो आहे, मृत्यूच्या वाटेनं निघालोय. आता आता आमचं येणं पुन्हा कधीच शक्य नाही. आणि तुमचा आणि आमचा जो संघात होता तो आता इथे एवढ्यावरच थांबला. आमचं हे प्रारब्ध होत. संसाराचं यथार्थ दर्शन इथे आपल्याला घडत आहे. एवढं करूनही आपण जेवणाची घाई केल्या वांचून राहणार नाही. कारण घरची आपल्याला आशा लागली की पटकन उरकून पळालो पाहिजे. मुलगा शाळेतून आला असेल, त्यांना डबा द्यायचा असेल, घराला कडी लागली असेल, नळाला पाणी आलं असेल, बरोबर आहे ना. संसाराचं हे वास्तव दर्शन आहे, तरीही आपल्याला संसार सुटत नाही. मग आता आपण ज्ञानीय झालो का? आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञानाचा जो अंधकार आहे तो दूर झाला का? आपणच तर खरे अज्ञानी आहोत की आपल्याला हे सर्व कळतही असून जर आपलं वळत नसेल ना, आपण परत तिथे असू तर आपणच तर खरे अज्ञानी. तव आक्रंदत म्हणे पक्षिणी मी का विसंबिले पापिनी मीची झालीये सर्पिणी या बाळकासी. ही आता ही कपोत पक्षिणी जी आहे, मादी जी, ती रडते आहे. मुलांचं ते बोलणं ऐकून हिच्या डोळ्यामधनं आता अश्रू व्हायला लागली, शोक अनावर झाला. आणि ती बोलायला लागली की मीच तुम्हाला पापिनी आहे, तुम्हाला इथे एकट्यांना टाकून गेले, मीच टाकून गेले. मी सर्पी नाही, मी साप झाली, नाग झाली, मीची झाली सर्पिणी, मी साप झाली पिलांना गिळणारी. या पिलांना खऱ्या अर्थानं या पारध्यानं भाषामध्ये नाही अडकवलं, मी सर्पिणी होऊन त्यांना खऱ्या अर्थानं गिळंकृत केलं.
जर मी यांना एकटं टाकून गेले नसते तर आताचा हा दुर्धर प्रसंग निर्माण झाला नसता. ऐसे बोलोनी असा सित पाठी धावी नली आक्रंदत नीडळे नीडळ घासत रिगाली जाळी अंतू. काय गंमत आहे रजो. ही पक्षीन तो आता पारधी जाळ उचलला आणि निघाला, त्याचं काम झालंय. आता ही पक्षीन त्याच्या मागे निघाली, आक्रोश करत निघाली. नीडळे नीडळ घासित, त्या बाळांच्या कपाळाला कपाळ घासत होती, आक्रोश करत होती, प्रयत्न करत होती त्या 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 पिलांजवळ जाण्याचा. आणि अत्यंतिक प्रयत्नानं त्या जाळ्यातनं ती त्या पिलांमध्ये जाण्याकरता तिने प्रवेश केला आणि तीही जाऊन त्या जाळ्यात अडकली. ऐसे बोलोनी असा सित पाठी धावी नली आक्रंदत नीडळे नीडळ घासत रिघाली जाळे अंतू. त्या जाळ्यामध्ये तिने प्रवेश केला. तव विहंगमो करी दुःखाते मने सांडोनिया माते का जाता कांते कली तू. आता मागे राहिलेला तिचा जो पती आहे तो कपोत पक्षी, आता तो दुःख करायला लागला. तिला सांगायला लागला ग, अगं तू मला एकट्याला सोडून कशी चाललीस तू एकटी. का न बोलसी मासी जातसे बाळ किसी लेकुरवे वांचोन स्त्रियासी कवनी पडिये ना. माझ्याशी काहीही न बोलता तू खुशाल मला सोडून दिलं आणि तू त्या लहान मुलांबरोबर निघाली. ओवीचा उत्तरार्ध की स्त्रियांना आपल्या लेकरांशिवाय दुसरं काहीही प्रिय नसतं, लक्षात घ्या. जन्म होईपर्यंत ती नवऱ्याची असते, यानंतर ती पूर्णपणे मुलाची असते, बाळाची असते. बघा तुम्ही, नवऱ्याच्या ताटात हळूवार शिळी भाकरी ठेवते आणि बाळाला गरम भाकरी खाऊ घालते, अगदी सहज. खाऊन घ्या, काही होत नाही, आयुष्यभर तेच खात होता, खाऊन खाऊन तेच केलं तुम्ही, सहज बोलते. आपल्या बाळाला मात्र तुपाचा घास भरवते. याच अगदी काय विवेचन कवीनं केलेलं महत्वाचं की लेकुरवे वांचोनी स्त्रियासी कवनी पडे ना. तारुण्यात पती मेलाने एक छोटस बाळ तिच्या पदरात असलं ना, ती अवघ्या जगाचं शत्रुत्व पत्करते त्या बाळाकरता. पण त्याला सोडून देऊन दुसरं लग्न करायला तिचं पाऊल नाही उचलत. ती त्या बाळाकरता आपलं अवघ आयुष्य ती अर्पण करत असते त्या बाळाकरता. इतकं प्रेम त्या बाळावर असतं. आता तो कपोत तिला सांगतोय की न बोलत मासी जातसे बाळकीसी. तू न बोलता त्या बालकांबरोबर खुशाल निघाली. आता सुनी ये घरी एकला मी काही करी कटकट सदा शिवा ये संसारी मज काही केले. कधी आठवतोय सदाशिव. बघा तो आता सांगतोय अशा सुनाट घरामध्ये आता मी काय करणार एकला. कटकट सदाशिवा, या संसारात मी काय केलं रे, कमवलं काय रे, या संसारानं मला काय दिलंय. फार वाईट झालं म्हणून आता हा कपोत पक्षी रडायला लागला. ऐसे बोलो नि सहसा जाळे अंतुरिगे पैसा बापू मोहाचा पासा कवना ते न बधी. आणि हा आक्रोश करणारा मी एकटा राहून काय करणार आहे आता. हे सर्व जर गेला असेल तर मी संसारात मिळवलंच काय. संसारात मिळवल्याची व्याख्या सांसारिक माणसाची एकच आहे. एक मुलगी, एक मुलगा, पत्नी, एक घर, एक मोटरसायकल, बस. मी संसारात खूप काही मिळवलं. हे वेड्या, काय मिळवलं हे पाय ना.
ही तर सर्व दुःखाची मुळं आहे ना, दुःखाची कारण आहे ना. परंतु संसारात हे सर्व मिळालं याचं सुख असतं. हे सर्व गेलं का माझ्या संसारात काही मला मिळालं नाही, असा कपोत पक्षी दुःखी झालेला. ऐसे बोलो सहसा जाळ्यांतरी गे यापसा. आणि हा कपोत पक्षी आता स्वतःहून त्या जाळ्यामध्ये त्याने प्रवेश केला. बापू मोहाचा पासा खवनाती नबदी. आणि असा हा मोहाचा जो पाश आहे कुणाला मारत नाही हो, कुणाला बाधत नाही. लक्षात घ्या, मोहाच्या पाशात अडकलेला कोणी सुटतो का कधी? नाही ना सुटत. अगदी तसंच कपोताचं झालं. ते लाभोनी पक्ष कुळे व्याधाचे मन संतोखले. मग बांधोनी जाळे निघाला तू. ही सर्वी पाखरं आपोआप येऊन अडकली, म्हणजे पिलं धरली. पिलाची आईबापीवर बोनस मिळाली आणि मग तो व्याध, तो पारधी मात्र आनंदी झाला. त्याने आता गाठोडं बांधलं आणि मस्त आनंदानं डोलत डोलत तो घराला निघाला. सहकुटुंबी कपोता निमाला स्नेहो करिता. मनोनी घरी असकता यदू न भावे तुवा. आणि म्हणून स्त्री पुत्राधिक जी आसक्ती निर्माण होते ते त्या यदुराजाला दत्तात्रय महाराज सांगतात की आसक्ती असू देऊ नको, लक्षात घे. आणि त्यामुळे या आसक्तीमुळे काय विनाश होतो हे मी त्या कपोत पक्षी राजाकडनं शिकलो, म्हणून मी त्याला गुरु केलं. आणि म्हणून प्रपंचातल्या माणसानं अथवा जीवमात्रानं आसक्ती करू नये इतकी. आता हा आरो गुरु यानंतरचा की अदृष्ट वसे जेवढं काही मिळालं ना त्याच्यात संतुष्ट आपण राहिलो पाहिजे. आरो म्हणजे अजगर. सुरसू या अजगराचं सांगतायत कसं. अजगराला गुरु केलेला आहे श्री दत्तात्रय महाराजांनी. आपल्या सर्व कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अजगराकडून काही शिकायला मिळू शकतं हे आपण विचारच करू शकत नाही. आपण आपल्या शेजारी असलेले अनेक ज्ञानी आहेत. तुम्ही एवढी आहात ना इथं बसलेली की तुम्ही आपापसात एकमेकाकडून शिकायचं जर ठरवलं ना तर प्रवचनाला बाबा बोलवायचीच गरज, अजिबात गरज नाही. प्रत्येकाचा एक एक गुण त्यांनी व्यक्त केला आणि आपण तो शिकला तर नवीन बाबा बोलवण्याची गरज नाही की गुण तुमच्यामध्ये आहे, तुम्ही शोधत नाही. हे बघा लक्षात घ्या, मी 2, 5, 10,000 लोकांमध्ये मला आवडत. आणि मग आमची लोक म्हणतात, अगदी माझं मध्ये गेल्या वर्षी ऑपरेशन झालं, आम्हाला परत 3 स्टेंट टाकले मागच्या वर्षी. आणि मग 8 दिवसांनी माझी भागवत कथा होती. मला सर्वांनी सर्वांनी सांगितलं की किमान महिनाभर तरी हा उपद्व्याप करू नका. मी म्हटलं अहो 1 वर्ष अगोदरच्या तारखा असतात त्या, म्हणजे एरवी तसंच असतं की 1 वर्ष अगोदर ठरलेले हे दिवस असतात कुठे कुठं द्यायचं. इथे वैशुताने मागितलेली वेगळी तारीख होती, पण या माझ्या रिकाम्या दिवस होते म्हणून मी त्यांना सांगितलं याद करा. तर मी म्हटलं वर्षभर आपण अगोदर तारीख दिली तर मी तिथे जाणं आवश्यक आहे. त्याने त्याला 8च दिवस झाले. मी म्हटलं बघू ना काय होतं ते. पण तिथे गेल्यानंतर तिथला तो जो समुदाय पाहिला ना, 5-6 हजार लोक जमा झाली. आजार पळून गेला, राहिलाच नाही. यानंतर 7 दिवस मी ती कशी पार पाडली. घरी चिंता होतीच काय होईल, मला मात्र काहीच झालं. ती ऊर्जा त्या लोकांकडनं मिळते, म्हणजे ती लोक पाहिली का आमच्या अंगात येतात. मला सांगायचं होतं की तुलना, हा मग तसंच होतं ना, ती एवढा समाज पाहिला का अंगात येतं. आणि मग आपण किती ठरवलं ना की हळू बोला,
माझ्यावर दोघं जण होते, ती मला खुणवायची, तुम्ही हळू बोला. मी म्हणायचो तुम्ही हळू बसा, तुम्ही गडबड करू नका. हा ते अहो ते अंगातच येतं अगदी भागवत कथा म्हणजे. हा ते एकंदरीत मला सांगायचं होतं की ही अशी कथा करण्याची सवय तुम्हा 25-50 लोकांमध्ये 2 तास बोलणे अजिबात बुद्धी स्वीकारत नाही. परंतु प्रश्न असा होतो की तुमच्यातले अनंत गुण आहेत. तुमचं येणं, तुमचं देवपूजा करणं, देवपूजेच्या ठिकाणी नतमस्तक होणं, बरोबर. 2 तास चाललेली पोथी मांडी मारून ऐकणं, समजत नसल तरी ऐकल्यासारखा समजल्यासारखा चेहरा करणं, खूप काही समजलं बा आम्हाला असा चेहरा करणं म्हणजे मला भाऊ. त्यामुळे वर्ष 2 वर्ष झाले की मला अच्युत वैष्णोदेवीने सांगितलं की मी म्हणतो चल काही हरकत नाही, माणसं कमी असतात ही खरंच आहे, परंतु असलेली माणसं जाणकार असतात. म्हणून म्हटलो की तुम्ही तुमच्यातला प्रत्येकातला एक एक गुण जर शोधला, तुम्ही 100 असाल तर 100 गुण तुमच्या ठिकाणी या क्षणाला आहे. आणि 100 गुणांचं वर्णन जर केलं, 100 गुणांचा एक मोठ बांधली आणि ती प्रत्येकाने ती गुणाची मोठ आपल्या घरी नेली तर आपल्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही. निरोपकाची ते कोणी आणून त्याच्याकडून निरोपण करून घ्यायची अजिबात नाही. ती गुणता फक्त निर्माण करणं गरजेचं आहे. इथे हा अजगर आणि अजगराला गुरु श्री दत्तात्रय महाराज करून घेतात. अजगराचा स्वभाव सांगतात. सूरसु वीरसु आहारू न म्हणे साना थोरू जैसा कारू संतो किया. हा अजगर हा कधीच विचार करत नाही खात असताना हे गोड आहे, हे तिखट आहे, आंबट आहे, अजिबात. हे लहान आहे साना थोरू, हे लहान आहे का मोठं आहे काही गरज नाही. जसा हा अजगर करतो ना हे सर्व करून संतोखू आणि संतोषानं पडलेला असतो बघा अजगर. अजिबात चिंता करत नाही. आलं पटकन खाल्लं गिळलं परत पडलं, काहीच विषयच नाही त्याच्या ठिकाणी. जे अदृष्ट वसे मिळे अनायसे तिने संतोषे झालासे. दुसरी गोष्ट की त्याकरता तो प्रयत्न करायला जातच नाही, तो पडून राहतो. अदृष्टवशे सहज त्याच्या जवळून कोणी गेलं चटकन गिळंकृत करून घेतो आणि परत संतोषानं पडून राहतो. किती खायला मिळालं याचाही विचार नाही करत, खाण्याकरता धडपडही करत नाही, शोधायलाही जात. त्यातल्या त्यात त्याच्या ठिकाणी असलेला संतोष महत्वाचा आहे, समाधान महत्वाचं आहे. आपल्याला खूप काही मिळतं, आपल्या ठिकाणी नाही फक्त समाधान. ना मिळता आहारी काही ओवीसन धरी निश्रंत निर्व्यापारी हो असे. समजा एखाद्या दिवशी जेवायला मिळालंच नाही, चिंताच करत नाही तो अजगर, काहीच नाही, अगदी निश्चिंत निर्व्यापार निवांत बसलेला असतो, कुठली धडपड करत नाही तो अजगर, पडलेला असतो. आपण म्हणतो ना हो, काहीही काम न करणारं मूल घरात जर पडून राहिलं तर आपण त्याला म्हणतो ना काय अजगरासारखा पडला, काहीतरी कामधंदा करणार. म्हणजे अजगर काम करत नाही हे खरं आहे की नाही. फुकट मिळालं का खातो, जवळ आलं का ते मिळालं का खाऊन घेतो परत पडून राहतो. अगदी व्यापार करत नाही ना, निश्चिंत निर्व्यापार बसल्याच तो अगदी समाधानानं असतो त्यातल्या त्यात. असं काही राग येत नाही, मोठ्या मोठ्याने ओरडतही नाही. तैसा असे संयमो अनुष्ठाव्या धर्म देही सत्वक्षेमो आरू जैसा. आणि असा संयम धर्म अनुष्ठान करायचा असेल तुम्हाला तर तुमच्या ठिकाणी असावा लागणार आहे. देहाच्या ठिकाणी इतकी सत्व क्षेमता निर्माण झाली पाहिजे, इतकी सात्विकता असली पाहिजे. मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही.
म्हणून त्याच्याकरता कुठलेही प्रयत्न नाही. आणि सत्व गुण जो आहे तो भंगायला नको आहे. लक्षात घ्या की 2 दिवसापासून खायला मिळालं नाही म्हणून आपली सत्वता भंगून जाते, सात्विकता भंगून जाते. आपण मग त्याच्याकरता आदळपट करायला सुरुवात करतो, संघर्ष करायला सुरुवात करतो. धर्म अनुष्ठानाकरता सर्वात श्रेष्ठ वस्तू आहे सात्विकता. सात्विकतेशिवाय तुम्हाला धर्माचं अनुष्ठान करता येत नाही. गाठी करायची असेल सात्विकता लागणार, दंडवत घालायची असतील सात्विकता लागणार, लीळा वाचायची असेल सात्विकता लागणार, लीळा श्रवण करायची असेल, निवळ ऐकायची जरी असेल तरी सात्विकता लागणार. देवपूजा करताना सुद्धा सात्विकता लागणार. जिथे सात्विकता उत्पन्न होते तिथेच परमेश्वराचा ध्यान साधना केल्या जाऊ शकते. असा अजगराच्या ठिकाणचा जो गुण आहे, श्री दत्तात्रय महाराज त्या यदुराजाला सांगतात की बाबा रे, असा अजगराच्या ठिकाणचा गुण मी स्वीकारतो. आता उधी गेला, हा उधी गुरु केलेला आहे. मी आपुल्या बुद्धी गुरु केला उधी, परमार्थ सिद्धी लागी राया. मी आपल्या बुद्धी विवेकानं अगदी परमार्थ सिद्धीसाठी हा समुद्राला गुरु केलेला आहे. त्या समुद्राकडून त्या काही गुण मी शिकलेला. महानदीचा ओधी समुद्र मर्यादान लंघी, न वरिखता मेघी बोहटेना. ही गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, ब्रह्मपुत्रा या सर्व नद्या अगदी पाणी भरूनच्या भरून वाहतात आणि समुद्रात जाऊन आदळतात. म्हणून ते समुद्राची पाणी पातळी वाढली पावसाळ्यात 2 फुटानं, अशी बातमी आली का? बघा आता सध्या महापूर चालू आहे चौकडे. आमच्या नाशिकला सुद्धा अगदी म्हणजे धोक्याची पातळी रात्रीच गोदावरीने ओलांडलेली आहे. तिकडे उत्तर भारतातला विचार केला तिकडचा तर नद्या ओसंडून सर्व नद्या वाहत आहेत. हे सर्व पाणी समुद्राला गेलं म्हणून समुद्राच्या पाण्याची उंची वाढली का? अजिबात नाही. तो मर्यादा ओलांडतो का? त्याची जी मर्यादा आहे त्याने ओलांडली का? त्याने मर्यादा ओलांडली असती ना, आपलं मुंबई शहर काही क्षणात त्याने पोटात घेऊन टाकलं असतं. पण एवढ्या नद्यांचं पाणी, एवढ्या पावसाळ्यातलं पाणी त्यात कोसळत असूनही तो मर्यादा ओलांडत नाही, अजिबात नाही. तो तिथपर्यंत येतो, लाट सोडतो, परत मागे जातो. तिथपर्यंत तो लाट सोडतो, मागे जातो. मग मर्यादा ओलांडत नाही. किंवा पाऊस झाला, जाऊ द्या, पाऊस झाला सोडून द्या, तो त्याची मर्यादा ओलांडत नाही. कविराजानं सांगितलं, अहो उन्हाळा पडला, दुष्काळ पडला ना, पाऊसच पडला नाही तरी समुद्र आटतही नाही. हेही महत्वाचं आहे की तो कमी झाला असंही नाही. तो त्याची जी मर्यादा आहे, येण्याची आणि जाण्याची जी जागा आहे, ती मर्यादा, त्याची दिशा, ती दुष्काळ पडल्यानंतरही कमी होत नाही आणि महापूर आल्यानंतर सुद्धा वाढत नाही. हा जो मर्यादिशील जो गुण समुद्राच्या ठिकाणी आहे की आपण आपली मर्यादा कधीही सोडू नये. कोणी अत्यंत लाड केला तरी, कोणी रागवलं तरी आपण आपली मर्यादा पाळावी. आणि हे मर्यादेचं तंत्र, मर्यादेचा मंत्र श्री दत्तात्रय महाराजांनी समुद्राकडून घेतला. नारायणे आघादू जैसा का क्षीर सिंधू, तैसा भावा ब्रह्मविदू परमेश्वरे. अगदी या क्षीरसिंधूच्या उदरामध्ये, पोटामध्ये, तळाशी ते सांगतात नारायण असल्यामुळे तो अगाध आहे. त्याची खोली कळत नाही ना, समुद्राची खोलीच कळत नाही तो किती आहे.
उगीच आता वैज्ञानिक सांगतायत इथपर्यंत बरं, परंतु तरी खरंच का ती खोली कळते आहे का सामान्यांना? नाही. तद्वत जी यथार्थ भक्त आहे, जी ज्ञानी आहे, परमेश्वराचं ध्यान पारायण करणारी आहे, त्यांच्या हृदयात परमेश्वराचं ते अगाधत्व असलं पाहिजे. ते अगाधत्व समुद्राचं, त्याची खोलीच कळायला नको, इतका अगाधपण इथं असलं पाहिजे. जो ईश्वराभिमुखो ज्या दैव सवा संतोखो नाही विखादो हरिको लाभा लाभी. तो ईश्वर भेटावा, तो प्राप्त व्हावा, व्या व्यतिरिक्त काहीही घेणं देणं त्याला नसतं, कुठली इच्छा नसते. दैव असावा, अगदी दैवानं त्याला सहज गता ते प्राप्त होत असतं, त्याला काही घेणं नाही. तो काही मिळाला नाही तरी विषाद मानत नाही, दुःख मानत नाही, आणि लाभ झाला तरी हर्षही मानत. समुद्रात पाणी आलं म्हणून तो धावत सुटला नाही, उन्हाळा पडला पण आटत सुटला नाही, असं जसं आहे तसं ती धीर गंभीरता या साधकाच्या ठिकाणी असली पाहिजे. त्याला हर्ष आणि दुःख या दोन्ही गोष्टी नको आहेत. जे काही दैवसेवा मिळेल ते मिळेल, नाही मिळेल ते नाही मिळेल. तो समुद्राचा गुण श्री दत्तात्रय महाराज वर्णन करतायत त्या यदुराजाला, की त्या समुद्राच्या ठिकाणी असलेली जी ती खोली, त्याने पाळलेली स्वतःची मर्यादा, हे जे गुण आहेत ते मी समुद्राकडनं शिकलो. आपण आपल्या मर्यादा सोडतो म्हणून आपण दुःखाची वाटेकरी होत असतो. आपली मर्यादा आपण ओळखली पाहिजे. कोणी सोन्याची घातली म्हणून आपण लोखंडाची घालावी का? आपली मर्यादा जर लोखंडाची घालण्या इतकी, तर आपल्याला ही मर्यादा कळाली पाहिजे ना, की आपली मर्यादा एवढी आहे, त्यांची मर्यादा तेवढी आहे. म्हणून त्यांनी घातल्याचं दुःख आपल्याला होणार नाही, आणि आपण लोखंडाची गळ्यात अडकवली म्हणून दुःख होणार नाही. त्याचा आनंद त्याच्या ठिकाणी राहील आणि आपला आनंद आपल्या ठिकाणी राहील. कारण का? आपण आपली मर्यादा ओळखलेली राहील आणि त्या मर्यादेचं पालन आपण केलेलं राहील. लक्षात घ्या. आता पतंगाला गुरु केलेला आहे. श्री दत्तात्रय महाराज सांगतात की पतंग, पतंग म्हणजे मुलं उडवतात हे पतंग नाही, हे पतंग दिव्याभोवती फिरतात जे पतंग, त्या पतंगाला गुरु केलं. अन्यथा ज्ञाना लागी वरी घालिजे पतंगी, आगीच्या झिगमिगी देखो निया. पतंगाला गुरु का केलं ते सांगतात की त्या आगीची जी झगमग आहे ती पाहून त्या पतंगाला मोह निर्माण होतो. अन्यथा ज्ञानाचा, आणि तो पतंग त्या त्या दिव्यावर झडप घालतो आणि स्वतःचा मृत्यू ओढून घेतो. अगदी असंच आहे हा जीवात्मा त्या विकाराच्या चाळ्यांकडे पाहून त्या विकारावर झडप घालतो आणि आपलं सर्वस्वी गमावून बसतो. बस संपून जातो, खलास. भोगाव्या लागी जाळ पाखी आळंगी, तो चढफडितो वेगी मरण पावे. तो भोग भोगण्याकरता त्या जाळाला मिठी मारायला जात असतो बघा तो पतंग. त्याचं ते खोटेपण आहे, अन्यथा ज्ञान आहे. त्याचं ते झळाळणं, दिव्याचं झळाळणं हे अन्यथा ज्ञान आहे, ज्ञान नाही. जर ज्ञान असतं तर त्याला कळालं असतं हा अग्नी आहे, याच्याजवळ गेलं का जाळून टाकेल. त्याचं झळाळणं याला लखाकणं, याला मोह निर्माण झाला आणि त्या दिव्याच्या त्या वातीला हा मिठी मारायला गेला आणि बस जळून खाक झाला. या पुरुषाचं सुद्धा आहे की विकार हा जीवात्म्याची सर्व
सर्वात खोल जागा आहे तिथे नेऊन लोटून देणार आहे असं माहीत नाही. त्याला फक्त विकार हे सुख आहे असं अन्यथा ज्ञान आहे. आणि म्हणून तो विकाराला मिठी मारायला जातो आणि जळून भस्मसात होऊन जातो. तैस्ते स्त्रियेचे रूपडे तारुण्याचे घुमाडे देखोनी भुररे सडे विकाराचे. आणि अशी ही विकार वशता याची निर्माण होते. विखय त्रिमिर रजे उरी आदळले न सुजे हात परवसिया निजे आपे परू. आणि मग ती विषयरूपी अंधाराची जी धूळ आहे ती अंगावर येऊन पडते तरी सुचत कुठं? सुचत नाही. त्याला त्या स्थितीत हस्तस्पर्शालाही दुसऱ्याचाही ओळखता येत नाही. इतका तो बेभान आणि बेधुंद झालो होतो. विचार करत नाही उक्त्या भोगाचा. आणि मग याचं पातिव्रत्य भ्रष्ट होतं. लक्षात घ्या, स्त्रीला पातिव्रत्य आहे, पुरुषालाही पातिव्रत्य आहे. दोघांचं पातिव्रत्य भ्रष्ट करत असतात. तिथे मर्यादाच राहत नाही. काही एकामेकांमधली मर्यादाच राहत नाही. कटाक्षाची मिहलनी पडे अंतस्करणी मावळे दिवे लावणी विचारांची. स्त्रीचा कटाक्ष डोळ्यावर पडला, अंतःकरणावर पडला म्हणजेच विचारांवर पडला. आणि विचारांची दिवे आपोआप विझून जातात. बस, विचार संपला, तिथून अविचार सुरुवात होतो. बस, तिच्या एका नेत्र कटाक्षानं सुद्धा इथं विचाराची दिवे मावळतात, विझून जातात. हावभावाचे नवरिदळे बुद्धीचा विकासू मावळे निंदा समोत्य वेळे होय सत्वासी. त्यांनी सांगितलं का हावभावाचा जो मुलामा दिला जातो त्या विकाराला, त्या हावभावामुळे बुद्धीचा जो विकास आहे तोही मावळतो. त्याचा विचार करण्याची जी ताकद आहे बुद्धीची, तो सारासार असं त्या बुद्धीतनं विचारही करत नाही की हे चांगलं किती आहे, वाईट किती आहे, याच्यातनं निंदा किती होईल, बदनामी किती होईल, हेही त्याला कळत नाही ना. त्याच्या सत्वालाही झोप येऊन जाते बघा. त्या हवभावामुळे, ते विकाराच्या हवभावामुळे त्याच्या सत्वालाही झोप येऊन जाते. आणि एक वेळेला तो सत्व गेलं माणसाचा. आपण म्हणतो मी काही कमवलं नाही, मी कमवलं सत्व. बरोबर? हे सत्व जर झोपी गेलं ना तर नाश व्हायला काहीही वेळ लागत नाही. मनोनी स्त्रियाचे या संगती पुरुखा नाही धर ऊर्ध्वगती न पारुके संस्कृती येणे जाणे. आणि म्हणून विकाराच्या संगतीत राहून जर ऊर्ध्वगतीला जाणं आपण ठरवणार असो तर कदापि हे शक्य नाही, कदापि नाही. अगदी संस्कृती भ्रमण त्या जीवात्म्याचं कधीच संपत नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम गरबी शयनम चालू राहतं. त्याला ह्या सर्व स्त्री पुत्राधिकांचा त्याग करून, म्हणजे हा पुरुषाचा धर्म आहे असा अर्थ नाही. या जागेवर स्त्रियांनी स्त्रियांचा धर्म बरोबर समजून घ्यायचा आहे. दोघांनीही जोपर्यंत स्त्री पुरुषादी किंवा पुरुष पुत्रादींचा त्याग केला जात नाही तोपर्यंत या संस्कृती बंधातनं तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. तैसा स्त्रियांचा संगू करिता पुरखा होय सत्वा भंगू ये अर्थी पतंगू केला मी गुरु. त्यांनी सांगितलं की या विकाराच्या संगतीत पुरुष जर गेला तर त्याचा सत्वभंग होतो. या अर्थानं मी पतंगाला गुरु केलेला आहे की बाबा रे,
त्या ज्योतीचा संग केला आणि तू भस्म झाला, तसाच विकाराचा संग केला की पुरुष भंग झाला. आणि म्हणून मी त्या पतंगाला गुरु केलेला. आता यांनी मधुकर गुरु केला. मधमाशीला गुरु केलंय त्यांनी. आता कितवा गुरु आहे? 12. 24 गुरु संपायला बरेच वेळ लागतील हो. वैशुबाई आराम करायला गेले का? ती कामाला लावून देते मग आराम करून येते. आपल्याला असं वाटतं की ताजी तवानी कस काय एवढी ऊर्जा, पण ती मधला 2 तास घेते ना परत. पण तिने कामाला लावून दिलं की आपण सर्व वेड्यासारखे काम करतो. या मधुकराचं याकरता गुरु केलं म्हणून त्याचं वर्णन करून टाकतात की भिक्षा मागताना मिळेल तेवढं घेण्याची प्रवृत्ती मधुकराची आहे, म्हणजे त्या मधमाशीची आहे. बघा तुम्ही, मधुक्रिया वृत्ती वर्तावे इति एकी भिक्षा विरक्ती नासू होय. अगदी विरक्त पुरुषाने मधुकरासारखं भिक्षावृत्तीने राहावं, बस. आपण भिक्षावृत्तीने जर राहिलो, यामध्ये काळजी करावी लागते की एकाच घराची भिक्षा घ्यायची नाही. जर आपण एकाच घराची भिक्षा घेतली तर विरक्तीचा नाश होतो. आणि म्हणून विरक्तांनी एकी भिक्षा घ्यायची नाही. मग कसं ना, मधुक्रियावृत्ती त्या मधमाशी सारखं ती या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर ती त्या फुलावर फिरत राहते. एकाच फुलावर मध जमा करत बसत नाही, त्यालाच काड्या टोचत बसत नाही. अगदी तसं आपण असलं पाहिजे. जाणो ने योग्यता ग्रही हात बोळावन करिता आहार पर्याप्त अटन करी. ही मधुकर या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर अशा पद्धतीनं आपल्याला लागतं ते जमा करतात. हे करत असताना आपली योग्यता सुद्धा लपवतात. कारण भिक्षेला जाताना खाली मानेनं भिक्षा मागण्याची आपली पद्धत आहे. आपली योग्यता लपवतात, नम्रतेनं भिक्षा मागायची असते. पुराण काढून अगदी असं धरून भिक्षा नसते मागायची ना. अगदी नम्रतेनं हातात घेऊन भिक्षेची जोडी ठेवून देवामध्ये मुखामध्ये परमेश्वराचं नाम ठेवून ती भिक्षा मागावं लागते. आपली ओळख लपवावी लागते. मी कोण आहो, बस. मी कोण आहो हे लपवल्याशिवाय तुम्हाला भिक्षाविधी करता येत नाही. मी तुमच्या भुसावळमध्ये उद्या झोळी घेऊन येतो. तुम्हाला माहिती चिरडे बाबा आहे, तुम्ही रात्रीची भाकरी माझ्या भिक्षापात्रात वाढू शकता का? नाही ना वाढणार, अजिबात वाढणार नाही. म्हणजे तुमच्या घरात जे चांगलं असेल तेच आणून वाढणार. मग भिक्षेचा फायदा काय झाला? मग उलट घरी बसून भाकर मिळाली असती तर भिक्षा मागून लाडू मिळतील, बरोबर आहे ना. आणि म्हणून भिक्षा मागत असताना आपली ओळख सुद्धा विसरायची असते, दाखवायची नसते. या मधुकराप्रमाणे मधुकर आपली ओळख कोणालाच देत नाही. ते काय क्षणभर जातं, तिथलं मध घेतं, पटकन उठून दुसऱ्या फुलावर जातं, पुढे जातं. अगदीच आपली योग्यताही दिसू देत नाही. मी कोण आहे, ओळख जशी नाही तशी मी काय आहो, माझी योग्यता काय हेही कळू देत. जर तसं कळालं तर सदनान्नाचा संभव असतो, बस. कदाचित त्यांच्याजवळ नसेल तरी ते उपलब्ध करून तुम्हाला देतील, उपलब्ध करून देतील अगदीच. मग असा तो मधुकर सुद्धा रंक होऊन भिक्षा मागून अटन करत असतो. ती माशी अटन करत फिरत राहते ती सारखी.
साने थोर न निवडी, गृही उपखान पडी, पडो नेली सांकडी सुमनासी. मोठं फुल आहे, लहान फुल आहे, असं काही ते पाहत का हे फुलपाखरू? त्याला काही गरजच नाही त्या मधमाशीला. हा हा, ते चालू चालू झालं का त्याचं काम चालू होतं. फुलांना सांकडही पडू देत नाही बघा. फुलांना आपलं सांकड पडतो कधी कधी. बाबा येणार म्हटल्यानंतर सांकड पडतं. आता स्वयंपाक काय करावा, त्यांना बसायला कुठं टाकावं, त्यांना चहा कसा द्यावा, कपशी कोणती द्यावी, दूध घरात आहे का, दही आहे का, फळं आहेत का, पाहुणा कोणी येणार असाल तर बेडशीट चांगला आहे का, पाय पुसणं तरी दारात चांगलं आहे का. कारण किंमत तिथून होते ना, त्याच्या दारात पाय पुसायला चांगलं धुडकं नाही म्हणून तिथून होते ना, बरोबर आहे की नाही. साकडं पुढत असतं. आणि त्या पाहुण्याबरोबर जर कोणी स्त्री येणार असेल तर अजून मोठं साकडं पडतं ना. ही येणार म्हणजे हिला लुगडं लागणार आहे, जे साकडच आहे ना. होय, येणाऱ्याने सुद्धा त्या साकड्याचा विचार करून यावं ना, की आपण जर स्त्री सोबत नेली तर समोरच्यावर साकडं आहे, त्याने काय करायचं विचारायचं. इथे सांगतात ही मधमाशी मध गोळा करत असताना त्या फुलावर साकडं पडू देत नाही. हा, दिलंच पाहिजे ना, तुझ्याकडे आहेच का, असं अजिबात नाही. ती निरोपच नाही. ती साने असो अथवा थोर, ते लहान फुल आहे का मोठं फुल आहे, त्याला काही घेणं नाही. ती प्रत्येक फुलावर जाऊन बसते. असलं तरी ठीक, नसलं तरी ठीक. साकडं पडू देत नाही की मधमाशी येणार आहे आणि मी मध जमा करून ठेवलंच पाहिजे, नाही मिळालं तर ती मधमाशी मला टोचे मारल्याशिवाय राहणार नाही, असं साकडं आहे का? ते म्हणतात नाही, अजिबात नाही. तद्वत अगदी जी आचरती पुरुष आहे ते घर न निवडत त्यांनी भिक्षा केली पाहिजे. ओळखीच्या एखाद्याच्या घरी गेलातच कदाचित, त्या ओळीनं तुम्ही घर न निवडीत भिक्षा करत करत जात असताना कदाचित ते घरच ओळखीचं लागलं तर त्याला भीड पडेल, नाईलाज होईल, अशी तुमची तुम्ही कृती करू नका. अजिबात नाही, तशी कृती करू नका. झालं 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 माझं झालं बस, कसे आहात तुम्ही, असं म्हणून तिथून निघून जा. त्याला भीड पडायला नको, साकडं पडायला नको. लक्षात आलं तुमच्या? तुमच्या पात्रात, भिक्षा पात्रामध्ये तुम्हाला हवं तेवढं अन्न मिळालं नाही भिक्षेच्या कालखंडात, घर न निवडत तुम्ही भिक्षा, परंतु तिथे घर मिळालं ते ओळखीचं मिळालं. आता त्याच्या पुढे साकडं पडणार आहे की बाबा तर आपले चिरडे बाबा आहेत, यांना तर वाढावं लागणार नाही, आपल्या घरात तर ज्वारीची भाकरी आहे, यांना चपाती वाढायला पाहिजे, असं साकडं पडणार आहे. मग ते साकडं जर घालवायचं असेल तर आचरत्या पुरुषाने काय करायचं आहे की पात्रात कितीही कमी अन्न मिळालं असेल तरीही हे माझं पात्रातलं झालंय, मला लागतं तेवढं झालंय, आणि म्हणून गोड बोलून तिथून निघून जाणे. त्याला साकडं पडू देऊ नका तुमच्या येण्याचं. मधुकराची ती गोष्ट आहे की तो साकडच पडू देत नाही कुणाला. ती जिथे नसेल तिथं उठतो आणि दुसरीकडे निघून जातो, बस, सोपं काम. ऐसा निराभिराखू सांडवणी राग द्वेखू, जया दृष्टवसे संतोखू यदृच्छालाभे. अशा प्रकारे तो योगी साधक निराभिलाष वृत्तीने अगदी राग द्वेष यांचा त्याग करून अदृष्टवशे अगदी परमेश्वर कृपेने जेवढं काही आपल्याला मिळेल, प्राप्त होईल, ते स्वीकारून आपल्या विधीचा तो आचार करत असतो. मधुकराच्या माशीचा तो आचार आहे, फिरत राहील, जेवढं मिळेल तेवढं, नाही मिळालं तेवढं, परंतु मिळालं न मिळालं म्हणून तिने तिचं फिरणं थांबवलेलं नाही, तिचं अटन विजन थांबलेलं नाही. आचरत्या पुरुषानं, साधकानं आपला आपला भिक्षाविधी आचरण करत करत अटल विजन करत राहायचं. आणि घेऊ जाणे आमोदू, जैसा का खडू पदू, उपजू ने खेदू कवने आगे. काय गंमत आहे. तो मधुकर
जिथनं मध घेतो त्या झाडाला यत्किंचितही वेदना का जखम होऊ देत नाही. बघा काय कला आहे त्याची ती. असं कुठलं त्याच्याकडे ते इंजेक्शन आहे की तो नेमकं फुलावर नेऊन ठेवतो आणि तिथला तो मधुरस घेतो. बघा त्या झाडालाही कळत नाही तो काढतो कसं. बघा त्या झाडालाही कळत नाही, जखम होऊ देत नाही आणि झाडाला कळूही देत नाही. अतिशय कुशलतेनं काढून घेतो. तसंच अचर त्या पुरुषानं इतकं कुशलतेनं आपला धर्म काढायचा आहे, इतक्या कुशलतेनं. तैसे वेद विद्या शास्त्र मथित जाणे सकळ ही सिद्धांत जया सर्वज्ञता ब्रह्मविद्या. साधकाच्या ठिकाणी ब्रह्मविद्येमुळे सर्वज्ञता बांधलेली असते आणि त्यामुळे तो अन्य शास्त्रातलं यथार्थ ग्रहण करून घेतो आणि अयथार्थ जे आहे ते टाकून देतो. बघा त्याला तितकं सहजतेनं त्यातलं यथार्थ काढून घेता आलं पाहिजे. मधुकर जसं कुठली जखम नव्हताना त्या फुलाच्या मधला तो मधुकर काढून घेतो, तसं अन्य शास्त्रातलं वेदातलं असेल, इतर वेद विद्याशास्त्रातलं जे यथार्थ असेल तितकं हळूवार काढून घ्या आणि बाकीचं सोडून द्या. अजिबात आपल्या उपयोगाचं नाही असं. जया सर्वज्ञता ब्रह्मविद्ये ही ब्रह्मविद्या आहे. त्यामुळे अन्य शास्त्रातलं यथार्थ ग्रहण करून तुम्ही इतर टाकून द्या. ब्रह्मविद्येमुळे तुमच्यात जे सर्वज्ञत्व बांधलेलं आहे त्याची ताकद इथे वापरल्या गेली पाहिजे. मनोनी मधु करू ही सर्वज्ञता मधुकराच्या ठिकाणी आहे. काय आहे ते आपल्याला शोधावं लागणार नक्कीच, की त्याची ती नांगी. मी या ज्या मधमाशा आहेत बघा काय म्हणतात त्याला, आग्या मोहळाच्या, त्याची वेदना होते. परंतु कात्या मोहळ म्हणतात, एक बारीक माशी असते की ती लाकडाच्या खोप्यात जाऊन तिथे एक मध तयार करते, ते एक मध. एक आग्या मोहळ ज्याला म्हणतात ते एक मध. आणि अजून सामान्य एक माशी झाडावर कुठंतरी बसते आणि तिथं कान्या कोपऱ्याला घनदाट जंगलामध्ये ते मध बनवते. आपल्याला पाहावं लागेल यांची जी मध काढण्याची प्रक्रिया ती किती नेटकी आहे. याला कारण आहे मध काढण्याची प्रक्रिया शिकण्यात ते सर्वज्ञ आहे. ते जाणतात सर्व अर्थानं. तसं ब्रह्मविद्येचा ज्ञात्याच्या ठिकाणी सर्वज्ञता. त्या सर्वज्ञतेने त्याने वेदविद्या इतर शास्त्रातलं यथार्थ जे आहे ते अगदी सहज काढून घेतलं पाहिजे. मनोनी मधु करू मिया केला गुरु तो सांगितला प्रकारू राज टिळका. आणि म्हणून या मधुकरातले हे सर्व गुण मी पाहिले आणि या मधुकराला मी गुरु केलं. राजा यदुराजाला सांगतात की राजा ही कथा 24 गुरुची मी तुला सांगतो. बोला ना. बोला बोला. हा पिंडस्थेच्या व्यापानं आपण बोलतो, बरोबर ना. हा हा अंतःकरणाच्या ठिकाणी कोणत्या देवतेचा हे ज्याला संलग्न म्हणतोय ना आपण, चैतन्य देवतेचा अधिष्ठान कुठे आहे?
चैतन्य देवतेचं अधिष्ठान कुठं आहे?